ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। आता आपण इथे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच नागोबाचा काळा चेहरा येणार सुभेदारांच्या समोर आणि अर्जुन नागोबाची संक्रांत करणार बेरंग। आता नेमकं काय घडतंय, कसं घडतंय हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता आपण इथं पाहतोय की सायली आणि अर्जुन यांची आता लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत आहे आणि या संक्रांतीसाठी आता सायलीसाठी सगळ्या मैत्रिणी तिच्या घरी आलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये भूमी, काव्या, नंदिनी, सखी, इतर सगळ्या जणीसुद्धा आहेतच आणि आता सगळ्यांनीच आता इकडे सायली आणि अर्जुनसाठी हलव्याचे दागिनेसुद्धा आणलेत। आता अर्जुन तर हलव्याचे दागिने घालायला नाही म्हणतोय, तो म्हणतोय की नाही, मला हे सगळं नाही आवडणार, मी नाही करू शकत, नाही जमणार मला। पण आता घरच्यांचं अर्जुन काही ऐकत नसताना तिकडे आता लगेचच काव्य येते आणि काव्या म्हणते, तुम्हाला नाहीच घालायचे आहेत अर्जुन भाऊजी दागिने, आज तुम्हाला दागिने आम्ही घालणार, आम्ही नटवणार तुम्हाला। आणि मग त्या सगळ्या जणी अर्जुनला दागिने वगैरे घालतात आणि बळजबरीने छान तयार करतात। अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की नाही, म्हणजे हे सगळं मला खरोखर नाही आवडत, मी पूर्वीपासूनच या सर्व गोष्टी करत नाही, त्यामुळे मला या सर्व गोष्टींची सवय नाही आहे, तर प्लीज नका घालू हे सगळं मला, म्हणजे त्यांचा उपयोगच नाही आहे ना, प्लीज। पण अर्जुनचं कोणी काहीच ऐकत नसतं। सगळेजण त्याला सांगतात की नाही, आज तुम्हाला हे सगळं घालावंच लागेल, आज या सर्व गोष्टींचा मान असतो। अर्जुन विचार करतो, अरे बापरे, काय आहे हे सगळं, पण आता शेवटी त्याच्याकडे पर्याय नसतो, तर ते सगळे दागिने घालून घेतो आणि आता अर्जुन हा एक जागी बसतो। त्याच्या डोक्यात सतत विचार मात्र एकच घोळत असतो की मला महिपत खरं सांगणारच होता, पण नागराज काकाने मेलेल्या साक्षीचं नाव घेता क्षणी महिपत गप्प बसला। असं काय झालं असेल की ज्यामुळे नेमका महिपत गप्प बसला? असं कोणतं गुपित असेल जे अजूनही महिपतला खातंय, जे महिपतने कोणाला सांगितलेलं नाही आहे? नागराज काकाला महिपतबद्दल अशी एखादी गोष्ट माहीत असेल का की ज्यामुळे नागराज काकाला महिपत घाबरतोय? नाही, जे काही असेल हे सगळं ते नेमकं काय आहे हे शोधून काढल्याशिवाय आता माझ्या जीवाला काही चैन येणार नाही। लवकरात लवकर नक्की महिपत आणि नागराज काकाचं काय झालं आहे हे शोधून काढलं पाहिजे, पण नेमकं कसं, काय करू? सुमन काकूला शोधून काढायचं आहे, पण कसं करू? मला खात्री आहे की नागराज काकाला सुमन काकू कुठं आहे हे माहीत आहे, पण नागराज काका जाणून बुजून ठरवून उमजून कोणाला काही कळू देत नाही आहे। पण या गोष्टी जर त्याच्याकडून काढून घ्यायच्या असतील ना, तर काहीतरी करायला हवं असा विचार अख्यात सगळे लोक अर्जुनकडे येतात। अर्जुनला विचारतात की एवढा कसला विचार करताय? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, काहीही नाही, मी ते असंच आपलं थोडंसं ते सगळं सोडा, तुम्ही सगळेजण छान एन्जॉय करा, मी आहे। आणि मग आता अर्जुन पुन्हा एका बाजूला येतो। अर्जुन विचार करतो की नागराज काकाचं नेमकं काय सुरू आहे हे जोवर मला कळत नाही ना, तोवर मला सुमन काकूला शोधणं अवघडच जाणार आहे। मला लवकरात लवकर काहीही करून सुमन काकूपर्यंत पोहोचायचं असेल तर नागराज काका हाच जरिया ठरू शकतो, पण काय करू या विचारात तो मग्न असतो। तर दुसऱ्या बाजूला आता सुमन ही नागराजला सांगत असते की हे बघा, तुम्ही काहीही करा, कितीही प्रयत्न करा, पण देवाच्या दारात देर आहे, अंधेर नाही। तुमचा काळा चेहरा, खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येणार आणि जर देवाची इच्छा असेल ना, तर ते सगळं सगळ्यांच्या समोर मीच आणणार। मी सगळ्यांना ओरडून सांगेन की तुम्ही कसे आहात, मी जगाला सांगेन की तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकता, ते बघाल तुम्ही, मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे तुमच्याबद्दल सगळं सत्य। त्याबरोबर नागराज लगेचच सुमनला म्हणू लागतो, हे बघ सुमन, उगाचच्या उगाच काहीतरी वेडेपणा करू नकोस, काहीतरी करायला जाशील आणि होईल भलतंच। आणि राहिला प्रश्न तू जिवंत राहण्याचा, तर तू ज्या बळावर एवढं बोंबलतेस की तू जिवंत राहिलीस तर सगळ्यांना सांगणार, जिवंत राहिली तर सगळ्यांना सांगणार, पण तू जिवंत राहायला तर हवं। त्याबरोबर आता इकडे प्रिया विचार करत असते की नागोबाला लवकरात लवकर भेटायला हवं। मग ती नागोबाला कॉल करते आणि भेटायला बोलवते। नागराज आता प्रियाला भेटायला येतो आणि का बोलावलं आहेस असं विचारतो। त्यावर मग प्रिया म्हणत असते की आज जेव्हा अर्जुन महिपतला पोलीस स्टेशनमधनं भेटून आला, तेव्हा तो घरच्या सगळ्यांना सांगत होता की महिपत त्याच्यासमोर तोंड उघडणार होता, पण पर्यायाने त्याने तोंड उघडलं नाही, कारण काय तर म्हणे
त्या मेलेल्या साक्षीची शपथ तुम्ही त्याला दिलीत म्हणून. अहो, आज त्याने तोंड उघडलं नाही आहे, पण कशावरून तो उद्याही गप्प बसेल? आपल्याला असा काहीतरी बंदोबस्त करायला हवा की महिपतने कधीच तोंड उघडता कामा नये. त्याबरोबर लगेचच आता इकडे नागोबा म्हणतो की तू काही काळजी करू नको, महिपतचं काय करायचं ते मी बघून घेतो. आपल्याकडे आपला जो हुकमी एक्का आहे तो आता आपण काढूया. हुकमी एक्का काढल्याशिवाय आता आपल्याकडे काहीही पर्याय नाही आहे, समजलं ना? त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रिया म्हणते हुकमी एक्का. त्याबरोबर नागोबा म्हणतो हो, आपला हुकमी एक्का महिपतच्या बाबतीतला. अगं, त्याची ती मुलगी साक्षी, तिच्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आहे. आपण आता एक काम करूया, आपण आता त्या साक्षीकडे जाऊया आणि साक्षीला धमकवूया. तिला सांगूया की जर महिपतने त्याचं तोंड उघडलं, जर महिपतने आपल्या विरोधात पोलिसांना काही जरी सांगितलं तरी आपण तिला जिवंत सोडणार नाही. आणि तुला तर माहिती आहेच की तुरुंगाला ती किती घाबरते, ती किती भित्री आहे ते. मग एकदा का तिला आपण असं सांगितलं की काय करायचं ते तिचं ती बघेल, ती तिच्या बापाला काहीही करून थांबवेल. त्याबरोबर प्रिया म्हणते, वा, एक नंबर ब्रिलियंट आयडिया शोधून काढली आहे तुम्ही नागराज काका, मानलं पाहिजे तुमच्या डोक्याला. बरं चला मग आता निघा पटपट, जा तुम्ही साक्षीकडे. त्यावर तो म्हणतो, जा तुम्ही साक्षीकडे म्हणजे? मी एकटा नाही जाणार आहे, आपण दोघांनी साक्षीकडे जायचं आहे, आपण दोघांनी तिला गंडवायचं आहे. त्यावर ती म्हणते, अहो नागराज काका, असं काय करताय? जर आपण दोघंही तिच्या घरी गेलो तर हे आपल्या दोघांचं कारस्थान आहे, हे तिच्या लक्षात नाही का येणार? आपल्यापैकी एकाला कोणाला तरी तिच्या गुडबुकमध्ये राहावं लागेल, म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही जा. त्यावर नागराज म्हणतो, मग तू जा, मी नाही जात. त्यावर ती म्हणते, नागराज काका, अहो धमकीचं वजन पडायला हवं की नाही? मी गेले तर त्या धमकीला काही किंमतच उरणार नाही, तुम्ही गेलात तर त्या धमकीला वजन येईल. म्हणून मी म्हणते तुम्ही जा, मी नाही येत. हां, तुम्ही जा, मी इथेच थांबते ना. काय? हां, तुम्ही जा. अहो नागराज काका, तुम्ही गेलात तर तुम्ही तिला बरोबर तुमच्या पद्धतीने धमकी द्याल, पण जर तिकडे मी गेले ना तर मग मात्र सगळी गडबड होऊन जाईल. आपल्याला काम व्हायला हवं की नाही? म्हणून म्हणते प्लीज प्लीज तुम्ही जा. मग मात्र आता नागराजकडे काहीही पर्याय. नागराज म्हणतो, ठीक आहे म्हणतेस तू तर मी जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यात जर मला अडकवायचा तुझा डाव असेल ना तर मी. त्यावर प्रिया म्हणते, नाही हो नागराज काका, नाही, मी का अडकवू तुम्हाला, आता जा तुम्ही. त्याबरोबर मग नागराज हा आता त्याला काय काय बोलायचं आहे हे सगळं ठरवून घेतो आणि ते सर्व ठरवून आता तो लगेच तो येऊन डोरबेल वाजवतो. त्याबरोबर साक्षी दरवाजा उघडते आणि मग आता लगेचच नागोबा आतमध्ये शिरतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सुमन काकू विचार करत असते की काय करू मी, मला इकडनं बाहेर पडायला हवं, हे काही मला इकडनं बाहेर पडू देणार नाही, मला इकडनं बाहेर पडून सगळ्यांना सत्य सांगून टाकायचं आहे, मला सांगून टाकायचं आहे सगळ्यांना यांच्याबद्दलचं सगळं सत्य. यांनी कशा पद्धतीने फसवलं आहे, यांनी कशा पद्धतीने सगळ्यांना वेठीशी धरलं आहे हे मला सांगायचं आहे लोकांना, पण काय करू, हे मला बाहेरही पडू देत नाही आहेत, यांनी काटेकोर बंदोबस्त केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे नागराज हा साक्षीला म्हणत असतो, हे बघ साक्षी, आत्तापर्यंत महिपत इकडे नव्हता त्यावेळी मी तुझी अगदी सहज काळजी घेतली, तू मला अगदी माझ्या मुलीप्रमाणे आहेस, मी तुला माझ्या मुलीसारखंच मानतो, बरोबर? त्यावर ती होकार देते. त्यावर आता ती म्हणत असते, पण काका काय झालं आहे? त्यावर नागराज सांगतो की हे बघ, आता जर महिपत माझ्या जीवावर उठत असेल तर मग मात्र माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. हे बघ, मी आता तुझ्याशी स्पष्ट बोलतो आहे, स्पष्ट लक्षात घे. आता महिपतला पोलिसांनी पकडलं आणि महिपतला या सर्व गोष्टी माहिती आहेत की मीच माझ्या दादाचा आणि बहिणीचा आणि खऱ्या तन्वीचा अपघात घडवून आणला होता. खरी तन्वी प्रिया नसून ती सायली आहे. या सर्व गोष्टी त्याला माहीत आहेत आणि आता त्याला पोलिसांनी पकडलं आहे. जर पोलिसांनी त्याला पकडलं आहे तर अर्थातच पोलीस त्याला मारणार, त्याच्याकडनं कबुली जबाब घेण्याचा प्रयत्न करणार. पण जर त्याने सगळं सत्य सांगितलं पोलिसांना तर मग मात्र मी तुझी काही मदत करणार नाही. जर तुला जगापासून लपून राहायचं असेल तर तुला तुझ्या बापाला समजून सांगावं लागेल की त्याने कुणाला काही नाही सांगायचं. साक्षी म्हणते, अहो पण मी हे कसं करू नागराज काका, तुम्हाला तर माहिती आहे ना की मी आणि अण्णा आमच्यामध्ये सध्या काही कॉन्टॅक्ट नाही आहे आणि मी तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अण्णांना भेटूही शकत नाही, मग मी हे सगळं काही कसं करणार आहे? मी प्लीज तुमच्याकडे रिक्वेस्ट करते, असं काहीतरी बोलू नका.
राहिला प्रश्न अण्णांनी कोणाला खरं सांगण्याचा, तर आतापर्यंत तुम्ही एवढे चांगले मित्र होतात, मग आज असं एकमेकाबद्दल तुम्ही कसं बोलू शकता? उलट जर अण्णा नाही आहेत तर तुम्ही मला सपोर्ट करायला हवा. नागराज म्हणतो, अगं आहे ना, मी तुझ्याच सपोर्टमध्ये आहे साक्षी बेटा, पण तुला कळत कसं नाही आहे? जर महिपत माझ्या मुळावर उठला, महिपतला जशी माझी काही गुपितं माहिती आहेत तशी त्याची गुपितं मला माहिती आहेत ना. त्याने कोणावर आंबा उगवला, कोणावर टाकलं उगवलं, कोणावर कस्टर्ड ॲपल उगवलं, सगळं मला ठाऊक आहे. पण आता जर तो माझ्या मुळावर घाव घालत असेल तर मग मला त्याच्या मुळावर तर घाव घालावा लागेलच ना. म्हणून फक्त मी तुला सावध करायला आलो आहे. ए साक्षी बेटा, अगं तू घाबरू नकोस. मी आत्ता पोलिसांना काहीही सांगणार नाही आहे, पण जर महिपतने तोंड उघडलं तर मात्र मला सांगावं लागेल. त्यामुळे आता महिपत तोंड उघडणार नाही याची काळजी तू घे. तर दुसऱ्या बाजूला आता प्रियाला काळजी वाटत असते. प्रियाला वाटत असतं की काय घडलं असेल साक्षीच्या घरी. म्हणजे नागोबाने साक्षीला समजून सांगितलं असेल ना, समजून म्हणण्यापेक्षा धमकी दिली असेल ना. साक्षी ती धमकी ऐकून घाबरली असेल का? साक्षी महिपतला समजवेल का? महिपतच्या बाबतीत तिला यश मिळेल का? हा नागोबा जाऊन आला असेल का? अजून फोन कसा करत नाही आहे? मग आता स्वतः प्रियाच नागोबाला कॉल करते आणि आता ती नागोबाला म्हणत असते, काका काय हो, झालं का नाही आपलं काम? कधीपासून मी टेन्शनमध्ये आहे आणि कधीपासून मी वाट बघते. काय झालं ना काम? त्यावर नागराज हसू लागतो. त्यावरती म्हणते, काका अहो हसताय काय, सांगा ना लवकर, झालं आहे का आपलं काम? त्यावर तो म्हणतो, हो झालं आहे. त्यावरती म्हणते, पुढे तुम्ही काय काय म्हणालात ते सांगा तरी मला. त्याबरोबर लगेचच आता नागोबा म्हणतो, बोलूया तुझ्या घरी आलो की बोलूया. त्यावर प्रिया म्हणते, इकडे येणार आहात तुम्ही सुभेदारांकडे? त्यावर तो म्हणतो, हो सध्या मला सुभेदारांच्या गुडबुकमध्ये राहायचं आहे, त्यामुळे सुभेदारांच्या घरच्या कार्यक्रमात मला सहभागी व्हावंच लागणार आहे. तुझ्या लक्षात नसलं तरीही आता आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि मकर संक्रांतीसाठी आम्हाला तुमच्या घरनं आमंत्रण आले, समजलं ना. त्यामुळे यावं तर लागेलच. त्याबरोबर लगेचच आता ती ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते. तर आता घरात कोणालाच हे सगळं माहीत नसतं. आता इकडे नागोबाने सुमनला किडनॅप करून ठेवलेलं असतं, तिचा व्हिडिओ फोटो काढून त्याने ठेवलेला असतो. तर आता नागोबा ते व्हिडिओ फोटो सगळं बघत असताना भूमी मागे येते आणि भूमी आता नागोबाच्या फोनवरती ते सगळं बघते. आता भूमी ते सगळं बघते आणि तिच्या लक्षात येतं की ही तर सुमन काकू आहे, पण मग हिला नागराज काकांनी असं बांधून वगैरे का ठेवलं आहे? मग आता सगळ्या इकडे काव्या, भूमी आणि सखी या मिळून प्लॅन करतात. आता काव्या, भूमी, सखी नागोबाकडे येतात आणि भूमी व सखी म्हणू लागतात की नागराज काका आपण एक फोटो काढूयात ना या. त्याबरोबर नागराज म्हणतो, हा मी काढतो हा आपला फोटो. त्यावर लगेचच काव्या म्हणते, तुम्ही कशाला नागराज काका, मी आहे ना, मी काढते फोटो. आणि मग ती फोटो काढायला घेते मोबाईल आणि त्याच्यामध्ये ती सुमनचे ते फोटो बघते. मग ती सुमनच्या त्या फोटोजना पहिलं स्वतःच्या फोनवरती शेअर करून घेते आणि मग आता नागराजबरोबर त्या तिघीही जणी फोटोज क्लिक करतात आणि नागराजला म्हणतात, नागराज काका खरोखर थँक्यू सो मच. त्याबरोबर नागराज म्हणतो, अगं असू द्या गं, त्यामध्ये एवढं थँक्यू बोलण्यासारखं काय आहे? बरं मिळाले ना तुम्हाला फोटो, माझा मोबाईल देतेस का काव्या बाळा? त्याबरोबर काव्य लगेचच मोबाईल देऊन टाकते नागराज काकाला आणि म्हणत असते, बरं चला आता आपण जाऊया सगळ्याजणी. आणि मग आता सगळ्याच जणी तिकडनं निघतात आणि आता त्या तिकडनं येतात थेट सायली आणि अर्जुनकडे. आणि मग अर्जुनला त्या म्हणत असतात की आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन भाऊजी. त्यावर अर्जुन कशाबद्दल विचारतो. तसं भूमी ही लगेचच अर्जुनला म्हणत असते, नागराज काका आणि सुमन काकूबद्दल. त्यावर अर्जुन म्हणतो, काय नागराज काका आणि सुमन काकूबद्दल? त्यावर भूमी म्हणते, हो अर्जुन भाऊजी, म्हणजे आत्ताच मी नागराज काकांच्या फोनवरती सुमन काकूंचा एक फोटो पाहिला. नागराज काकांनी सुमन काकूंना बांधून ठेवलेला त्यांचा तो फोटो आणि व्हिडिओ बघून मला खूप वाईट वाटलं आहे. त्याबरोबर आता भूमीने असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, नक्की तुम्ही बघितलं आहे? त्यावर लगेचच आता काव्या म्हणते, हो मी बघितलं आणि म्हणूनच नागराज काकांच्या फोनमधनं मी लगेच ते तुमच्या फोनवर शेअरसुद्धा केलं आहे अर्जुन भाऊजी. त्यावर हे ऐकून अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच काव्या, तू खरंच खूप मोठं काम केलं आहेस. त्यावर सायली म्हणते, अहो पण मग आता आपण काय करायचं? त्यावर अर्जुन म्हणतो, काहीतरी तर करावं लागेलच. आणि मग आता अर्जुनला एक जबरदस्त आयडिया सुचते. अर्जुन आता काय करतो, तो नागराज काकांच्या मोबाईलवरती ट्रॅकर डाउनलोड करतो
आणि त्याच्या मोबाईलला ट्रॅकर लावतो आणि त्याचं लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर घेऊन ठेवतो. सायली म्हणते, अहो तुम्ही हे काय केलं? त्यावर अर्जुन म्हणतो, आता मी कुठेही असलो तरी नागराज काका कुठं आहे, काय करतोय हे सगळं मला कळत राहील. त्यामुळे आता सुमन काकूपर्यंत आपल्याला पोहोचणं सहज शक्य होईल. आता इकडचा संक्रांतीचा कार्यक्रम संपवल्यानंतर पुन्हा एकदा नागराज हा सुमनकडे येतो. आता नागराजच्या डोक्यात सुमनचे शब्द घोळत असतात की मी जर जिवंत राहिले तर तुझा खेळ संपेल, मी सगळ्यांना खरं सांगेन. नागराज ठरवतो की आता सुमनचा काटा काढायचा, आता बाद झालं. नागराज आता सुमनच्या पोटात चाकू घुपवतो, तर सुमन ही त्याला चाकू घुपवायच्या आधी म्हणत असते की हे बघा, तुम्ही काहीही करा, तुम्ही मला मारलंच जरी ना तरीही सत्य अटळ आहे. सत्य प्रकाशासारखं असतं, कधी ना कधी अंधारावर विजय मिळवून सत्य हे वरती प्रकाशात येतच आणि तेही येणारच आहे. तुमचा खरा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर येईल, तुम्ही याद राखा, लक्षात ठेवा. नागराज म्हणतो, या नागराजपर्यंत पोहोचणं कोणाला कधीच शक्य होणार नाही. हा नागराज 12 गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे, समजलं ना? आणि तुझ्यासारख्या बावळट बाईला तर कधीच शक्य नाही. त्यावर सुमन म्हणते, मी बावळट नाही आहे, उलट मी आत्ता हुशार झाली आहे, लक्षात ठेवा. मी इकडनं बाहेर पडले की सायली अर्जुनला सगळं खरं सांगून टाकेन, ते तुम्हाला तुरुंगात घालवतील. त्यावर नागोबा म्हणतो, पण मी तुला इकडनं बाहेर पडू दिलं तर सुमन तू बाहेर पडशील ना? बिच्चारी माझी साधी भोळी सुमन. सुमन तुला माहिती आहे आता मी तुझ्याबरोबर काय करणार आहे? हे बघ, हे बघ, हा चाकू असा मी तुझ्या पोटात घुपसणार आणि तू मरणार. सुमन म्हणते, नाही असं करू नका, हे बघा असं नाही करू. त्याबरोबर नागराज म्हणतो, अगं नको घाबरू, नको घाबरू, फार काही लागणार दुखणार नाही तुला. ह्या चाकूची धारच इतकी आहे ना की मी एकदा तुझ्या गळ्यावर असा फस्कन हा चाकू फिरवला ना की तू टक्कन मरशील, खरंच. त्यावर सुमन म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं? त्यावर नागराज म्हणतो, मग स्वतःच्याच नवऱ्याला फासावर लटकवायची भाषा करताना तुला लाज नाही वाटत सुमन? आता तू मेलीस, आता मी तुला नाही सोडणार. आणि मग आता नागराज काका हा सुमनच्या पोटात चाकू घुपवतो. सुमन काकू जोरात ओरडते, आ! त्याबरोबर आता त्या ठिकाणी सायली अर्जुन पोहोचलेले असतात. सायली अर्जुन आता सुमन काकूला शोधत असतात. आता त्यांना सुमन काकूचा आवाज येतो ओरडल्याचा. सायली म्हणते, अहो आवाज तिकडनं आला. त्यावेळी सायली आणि अर्जुन दोघंही जण तिकडनं धावत येत असतात सुमन काकूकडे. सुमन काकूचा आता म्हणजे बांधा कोसळलेला असतो, रक्ताच्या थारोळ्यात सुमन काकू पडलेली असते. तर आता कोणीतरी इकडच्या दिशेने येत आहे हे नागराज काकाच्या लक्षात आलेलं असतं. नागराज काका आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, त्याला काय करावं काही सुचत नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद.